माझा जन्म कोठे व्हावा व कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे मात्र आपण प्रत्येकाच्या हाती नसते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि भगवंतांचे नामस्मरण करून नेहमी त्यांचा आशीर्वाद मी प्राप्त करू शकतो, अशी प्रत्येकाची भावना प्रत्येकाने ठेवावी. प्रेमळ भक्तांनो, असेच मामांचे गोड आणि आशीर्वादी तसेच देवी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा आम्ही तुमचे बाळ आहो असे टाईप करून हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असे संदेश नक्कीच मिळून जातील. माझ्या प्रेमळ भक्तांनो, आम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. म्हणून आजचा संदेश अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुझी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण नक्कीच तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्याजवळ 101% येईल आणि तुमच्या आयुष्याला नक्कीच एक चांगल्या पद्धतीने भरारी घेण्यासाठी तुम्हाला तयार देखील करील. नित्य करी जो मामांचे स्मरण, गुरुचं कसे त्याचे विस्मरण. गुरुसेवेची घ्यारे आपण, सापडलेले नक्की सापडेल गुरुकृपेचा प्रत्यक्ष आपल्याला खान. नक्कीच मित्रांनो, आपण जर नेहमी मामांची सेवा केलो, निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती केलो, तर खरोखर आपल्याला भरपूर जास्त त्यांचे आशीर्वाद प्राप्त होऊन जातात. भगवंतांनी वचन दिलेले आहे, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही भेऊ नका, घाबरू नका. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहो. आपले पुण्य आहे म्हणून आपण मामांच्या सेवेत आलेलो आहो. आता आपल्या मामांच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते आपल्याला खोलायचे आहे आणि ह्या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री संत सद्गुरू बाळू मामा या नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक आणि पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही मामा नामांची सेवा नक्कीच आणि ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून प्रत्यक्ष परत येईल. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि नेहमी नक्कीच निस्वार्थ मनाने तुम्ही मामांचे नामस्मरण करा. कर्म असतो जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तो स्वतः कधी संपत नाही. खरोखर हीच खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे समजत देखील नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा प्रेमळ भक्ता तू स्वतः चांगल्या वाटेला लाग. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य कर. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब तुमच्या कर्माचा आहे, धर्माचा नाही. या गोष्टीची तुम्ही नेहमी प्रत्यक्ष जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरोखर भगवंत आहे का नाही, इथपर्यंत प्रत्येकाची शंका येते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच मामांची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास मात्र तुटू देऊ नका. ज्या पद्धतीने आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते बाळ हवेतच असते पण ते हसत असते, कारण त्याचा पूर्ण विश्वास असतो कोणी आहे खाली जे आपल्याला पडून नाही देणार. तोच विश्वास आपण मामांवरती ठेवायला हवा. कधी कधी वाटत असतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की माणूस आपल्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवित असतो, पण मामांसाठी या जगात अशक्य असे काहीच नाही. गुरुमाऊली आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हा अटूट असला पाहिजे आणि आपण त्यांची भक्ती ही अगदी निस्वार्थ मनाने केली पाहिजे. हेच आपल्यासाठी अगदी चांगली गोष्ट आहे. संवाद साधायला काय लागत असतं, भाषा, शब्द, विषय की निकट नाही नाही या कशाचीच गरज नसते. आंतरिक जिव्हाळाच असेल तर संवाद कुणाशीही प्रत्यक्ष साधला जाऊ शकतो. प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो, त्याला वाचला की समजतो. मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो, तसा दृष्टिकोनसुद्धा लागत असतो समजून घ्यायला.
वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो. हे मात्र खरे. या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात मौल्यवान रत्न एकच आहे, ती म्हणजे मेहनत. आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार एकच आहे, ते म्हणजे आपला आत्मविश्वास. म्हणून कधीच तुम्ही प्रत्यक्ष घाबरू नका आणि कधीच रडू नका. जर तुम्ही भगवंतांच्या नामात असाल तर खरोखर भगवंत तुमच्या प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करतील. यावरती तुम्ही नेहमी तुमचा विश्वास ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने त्यांची तुम्ही भक्ती करा. यशस्वी तर भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हे आपल्या मनाचा विजय असतो. म्हणून तुम्ही समाधानी राहा. भगवंतानी आपल्याला जे काही दिलं आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. थंडी शरणांची पण गारवा कायमचा, ओळख शरणांची पण आपुलकी कायमची, भेट शरणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास शरणांचा पण ओढ कायमची. हीच असते नक्कीच खरी मैत्री आपल्या मनांची. शब्दमंद ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नसतं, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं देखील असतं असंही नसतं. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. तर आयुष्यात त्याच गोष्टी घडत असतात ज्या आपल्यासाठी योग्य असतात. प्रत्यक्ष खोट्या शपथ घेण्यापेक्षा तुम्ही खरं बोलत जावा. कारण खोटी शपथ घेतल्याने माणूस तर मरत नाही, पण विश्वास मात्र नक्की तुटत असतो. या गोष्टीची आपण जाणीव घेतली पाहिजे. दिखावा जो करतो त्याचे आयुष्य 101% संपून जाते. मित्रांनो, किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ आपल्याला जावं लागत असतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसाच्या सहवासात राहावं लागतं. तरच आपली माणसं कोण आणि परकी माणसं कोण हे आपल्याला समजून जातं. शब्दांना भावरूप देते ते खरे पत्र, नात्यांना जोडून ठेवते ते खरे गोत्र. नजरे पडल्याआड पाहू शकतात तेच खरे नेत्र, आणि दूर असूनही दुरावत नसतात तेच असतात खरे नक्कीच प्रत्यक्ष मित्र. नक्कीच माहिती आहे तुम्ही खूप व्यस्त असतात, पण व्यस्त तर आम्ही असतो. तरीही तुम्ही कधीही भगवंतांचे नाम घ्या. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही. तुम्ही अशी व्यक्ती सोडा, खरोखर त्यावेळी तुम्ही भाग्यवंत ठराल. आनंद प्रत्येक क्षणांचा तुमच्या वाटेला यावा हेच आम्ही भगवंतांच्या चरणी आज प्रार्थना करतो. डोळे बंद केले म्हणून संकट जातील असे कधीच नसते, आणि संकट आल्याशिवाय डोळे देखील उघडत नसतात. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या एका क्षणात दूर होत असतात. आठवण अशी काढा की त्याला सीमा नको. विश्वास इतका ठेवा की नामामध्ये संशय नको. वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको. आणि मैत्री अशी करा की मनामध्ये थोडाही दोष नको. जिथं आपण ठेच लागून पडत असतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ते पायाला असो किंवा मनाला. नक्कीच पायाची ठेच हे शरीराला जपायला शिकवून जाते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवून जाते. हे मात्र अगदी खरी गोष्ट आणि सत्य गोष्ट आहे. प्रेमळ भक्ता, तुझी स्वप्न प्रत्येक पूर्ण होतील. फक्त तू विश्वास ठेव आमच्यावरती. जो आमचा हात पकडतो त्याला आम्ही कधीच एकटं सोडत नाही. या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे. आणि लक्षात घ्या, आपली खरी स्वप्न तीच आहे जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. हीच आपली खरी आणि नक्की रिअल सत्य. नक्की स्वप्न आहेत. छोटं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत तुम्ही घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणत असतात. भगवंत कधी भेटला नाही, भेटणारही नाही, पण देव माणूस आणि देव माणसं खूप भेटतील. त्यातले प्रत्यक्ष तुम्ही देखील व्हा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, ज्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये राहण्याचे आनंद मिळतो खरोखर ते प्रत्येक स्थितीमध्ये समाधान असतात. कारण भगवंत त्यांच्या नेहमी पाठीचे असतात. हीच गोष्ट अगदी सत्यही आहे आणि खरी आहे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या संदेशाला देखील नक्कीच तुम्ही लाईक करा. नक्कीच
जो नेहमी भगवंताच्या नामात राहतो, भगवंत त्याच्या प्रत्येक कामात राहतात, हे नक्कीच खरे. नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्ष 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, पण कुठलाच जीव उपाशी मरत नसतो. आणि माणूस मात्र कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट धरत नाही, नक्कीच भरत नाही. हे लाखात एक सत्य आणि खरं सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकाळी आनंदी राहा, प्रत्येकाळी समाधानी राहा. खरोखर भगवंत कोणत्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला पडू देणार नाहीत. ही गोष्ट मात्र अगदी सत्य आहे आणि खरी आहे. नक्कीच मित्रांनो, एकट्या सुईचा स्वभाव नक्कीच प्रत्यक्ष टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनत असतो. या पद्धतीने असते. म्हणून तुम्ही तुमची संगत चांगल्या व्यक्तींची करा. गुरुशिवाय शिष्य नाही, झोळी खापराशिवाय भिक्षा नाही, नक्की त्रिशूल चिमट्याशिवाय शस्त्र नाही, नक्की कुबडी रुद्राक्ष माळशिवाय साधना नसते, कपाळावरती भस्म विभूतीशिवाय संरक्षण नाही, नक्की नाथपंथाशिवाय कोणताच पंथ श्रेष्ठ नाही, नक्की अलग निरंजन नमो आदेश नमो आदेश नमो आदेश. मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. एक गोष्ट मात्र खरे, आपल्या जीवनात किती दुःख जरी आले तरी आपल्याला भगवंतांचे जर नक्कीच नामस्मरण करण्याची सवय झालेली असेल आणि त्यात जर आपल्याला सुख मिळत असेल तर आपण स्वतःला भाग्यवान समजावे. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकत असतो. दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जायचं आणि जगायचं कसं याचं मार्गदर्शन आपल्याला करत असतो. खरोखर किती सुख जरी आले तरी माणूस म्हणतो भगवंतांनी मला दिलेलं काहीच नाही. पण लक्षात घ्या, भगवंत आपल्याला ते कधीच देत नसतो. जे आपल्याला आवडत असतं तर भगवंत आपल्याला तेच देत असतात, जे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतं. म्हणून तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती ही निस्वार्थ मनाने करा. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण किती चांगले जरी वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या नजरेत तुम्ही स्वतः चांगले व्हा, भगवंतांच्या नजरेत चांगले व्हा. बाकी लोकांचा किती जरी विचार केला तरी तुम्ही आयुष्यात मागेच राहणार. ही गोष्ट मात्र अगदी खरे. माझे वेगळेपण मीच आहे, मला अपवाद हीच नक्की मीच आहे. प्रत्यक्ष नको त्या संकटांना जवळ करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांना जवळ करा. ते म्हणजे त्यांचे निस्वार्थ मनाने नाम घेऊन हे आपल्यासाठी चांगली नक्कीच गोष्ट आहे. भोग प्रत्येकाची प्रत्यक्ष ऊन वेगळी, प्रत्येकाचे चटके वेगळे, नशीब आहे ज्याचे ज्याचे. नक्की तुमचे आमचे हे भोग वेगळे. आपलं प्रत्यक्ष आपले झालेत परके की झालेत स्वभाव वेगळे. आपला फक्त त्यालाच म्हणावे ज्याला प्रत्यक्ष शब्द वाचून कळे सारे. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाचे प्रारब्ध असते, प्रत्येकाचे कर्म असते. जो जसे कर्म करतो खरोखर ही नियती आपल्याला त्याच पद्धतीने संकटे देत असते. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगलं ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट देखील ठरत नाही. आपण कसे आहो हे त्यात नक्की ज्याचं त्याला पक्क माहिती असतं. म्हणजे मनुष्य प्रत्यक्ष निर्भय होतो. त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला तुम्ही करून द्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, जीवन 2 घडीच्या डावात शेवटपर्यंत उत्कृष्टता टिकवून ठेवणारी पण तितक्याच चपलाईनं आभाळात पोहोचलेल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारे एकमेव शाश्वत सत्य म्हणजे हे जीवन आहे. हे नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. प्रत्येक माणूस प्रत्यक्ष मीपणात जर गेला तर खरोखर तो माणूस संपून जातो. म्हणून मीपणाचा तुम्ही गर्व कधीच करू नका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, जर तुम्ही भगवंताच्या नामात असाल तर भगवंत तुमच्या नेहमी सोबत असतील. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. ज्या आयुष्याने रडवलं प्रत्यक्ष मला, त्याच अश्रूंनी घडवलं मला. नक्की
बोचऱ्या काट्याती हसायचं कसं हे मात्र प्रत्यक्ष गुलाबानं शिकवलं मला. येणाऱ्या संकटांना ही वाऱ्याबरोबर फाट फिरून प्रत्यक्ष थोपवायचं कसं हे वाऱ्याने शिकवलं. नशिबाला दोष न देता जगायचं कसं हे अनुभव प्रत्यक्ष सांगत असतं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही नशिबाला दोष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कष्टांवर जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून मात्र आयुष्यात बदल घडून येत असतो. नक्की प्रेमाच्या पांजरांची वाहती एक सरिता म्हणजे आयुष्य. नात्यांच्या अटूट शब्दांनी गुंफलेली कविता व नक्कीच जाणीवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव, यालाच तर आहे नाव आयुष्य. नक्कीच मित्रांनो, मान्य कागदाची होडी पाण्यात भिजून प्रत्यक्ष फाटत असते, पण समाधानाने मनाचा ती किनारा तर गाठत असते. याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. अंदाजावरून नका ठरू. एखाद्या व्यक्तीचे मन थांबलेला समुद्रच जास्त खोल असतो. या गोष्टी तुम्ही नेहमी नक्कीच लक्षात घ्या. नक्कीच मित्रांनो, एकदा मन बनवले का आणि नक्कीच की एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही तर किती काही होऊ दे, पूर्वी सारखं नातं ठेवण्याची इच्छा राहत नसते. हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, माणूस जसा विचार करत असतो खरोखर माणसाचे जीवन तसेच होऊन जाते. म्हणून तुम्ही नेहमी चांगले विचार करा आणि नेहमी प्रामाणिक राहा. हे नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कळीसारखे प्रत्यक्ष उमळून फुलासारखे फुलत जावा. क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलवत जावे. आश्रू असो कोणाचेही, आपण मात्र विरघळून जावे. नक्कीच नसो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे. याच गोष्टी आपल्याला नक्कीच लक्षात घेऊन जगायच्या आहेत. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.